तर महाराष्ट्रासाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असा निकाल असणार आहे। मात्र त्यापूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। खरं तर अत्यंत महत्त्वाच्या अशा निकालाला काही आता मिनिटच उरले। तत्पूर्वी आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या गणपती मंदिरात पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दाखल झालेले आहेत। निकालानंतर नेमके काय घडामोडी घडतात, काय परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरती या निकालाचे होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कोणाला दिलासा मिळतं, कोणाला फटका बसतं हे अवघ्या काही वेळातच कळणार आहे। मात्र त्यापूर्वी आता ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि नेत्या सुषमा अंधारे या पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी दाखल झाल्या आहेत। त्याचे दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। थोड्याच वेळात या निकालाच्या वाचनाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे शिवसेनेच्या कुठल्या गटातले आमदार नेमका अपात्र होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या निकालाच्या नंतर नेमका कोणाला दिलासा मिळतो, कोणाला फटका बसेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र त्या निकालाच्या अवघ्या काही मिनिटापूर्वीच आता सुषमा अंधारे या पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। त्याची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। निकालानंतर नेमक्या काय घडामोडी घडतात पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर प्रदीर्घ अशा कालावधीच्या सुनावणीनंतर अखेर आज निकालाची वेळ आलेली आहे। त्या निकालाच्या पूर्वीच सुषमा अंधारे या आता दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दाखल झाल्या आहेत। दर्शनासाठी ते दाखल झाले, त्यांच्या हस्ते आरती देखील करण्यात येते। ती थेट दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। अवघ्या काही वेळातच या निकालाचं वाचन केलं जाणार आहे। त्यामुळं केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे। त्यामुळं राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा हा निकाल आहे। या निकालानंतर नेमक्या काय घडामोडी घडतात, कोणाला दिलासा मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यापूर्वी सुषमा अंधारे हे सध्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पुण्यामध्ये दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी चंद्रशेखर भांगे हा फोन लाईनवरून माझ्यासोबत जोडलेला आहे। चंद्रशेखर, काही निकालासाठी आता अवघे काही मिनिटच बाकी आहेत। मात्र तत्पूर्वी आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी दाखल झाल्या। त्याबद्दल सविस्तर काय सांगाल आणि त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे अन्य कुठले नेते उपस्थित आहेत का? कारण खरं तर काही वेळापूर्वी शिवसेनेच्या ज्या नेत्या शहराध्यक्ष आहेत, हे दोन्ही शहराध्यक्ष दाखल झालेले आहेत। त्यांच्या समोर असंख्य कार्यकर्ते जे आहेत शिवसेनेचे ते सुद्धा दाखल झालेले। त्यांच्या हस्ते सध्या आरती या ठिकाणी होत आहे। खरं तर निकाल जो आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूनी लागावा या सगळ्या मागणीसाठी जी आहे ही सगळी आरती करण्यात येत आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी मंदिराच्या पुजाऱ्यांच्या या ठिकाणी त्यांचा सन्मान सुद्धा केला जात आहे। आणि खरं तर या ठिकाणी मोठी जी गर्दी आहे ती झालेली आपल्याला दिसत आहे। मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी शिवसेनेचे ज्या नेते आहेत सुषमा अंधारे यांचा सन्मान केला जात आहे। आणि खरं तर निकालाच्या आधी दर्शन नक्कीच चंद्रशेखर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर निकालासाठी अवघे काही मिनिट आता शिल्लक असताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे हे पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। त्याची दृश्य आपण पाहतोय। त्यामुळे या निकालामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या निकालाची उत्कंठा आता शिगेला पोहोचलेली आहे। कारण हा निकाल केवळ राज्यासाठीच नाही तर देशासाठी महत्त्वाचा आहे। संपूर्ण देशाचं या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे। प्रदीर्घ अशा कालावधीच्या सुनावणीनंतर आता हे अखेर निकालाची वेळ आली आहे। त्यामुळे या निकालामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे या आता निकालाचे निर्णय देण्यात आले। मात्र निकालाचं वाचन हे 4:30 वाजता होणार आहे। त्यामुळे या निकालात नेमक्या काय घडामोडी घडतात, या निकालाचे नेमके महाराष्ट्राच्या राजकारणावर काय इम्पॅक्ट होतात हे पाहावं लागेल। मात्र सध्या जी ताजी अपडेट येते त्याप्रमाणे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दाखल झालेल्या आहेत दर्शनासाठी। आणि त्या ठिकाणची दृश्य पाहतोय, त्यांच्या हस्ते
दगडूशेठ हलवाई येथील गणपती मंदिराची आरती देखील झालेली आहे। शिवसैनिक ठाकरे गटाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील केलेली आहे, त्याची दृश्य आपण पाहतोय। अवघ्या काही मिनिटांमध्ये निकालाचं वाचन हे सुरू होणार आहे, त्यामुळे या निकालाच्या वाचनाच्या नंतर नेमक्या काय घडामोडी घडतात, निकाल नेमकं कोणाच्या बाजूने लागतं, शिवसेनेच्या शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होतात की ठाकरे गटाचे आमदार अपात्र होतात, त्यामुळे पात्र अपात्रची खरी तर लढाई आता त्यावरती आज शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। त्या बाबतीचा निकाल हा अवघ्या काही मिनिटात लागणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टामध्ये अखेर हा चेंडू गेला आहे, त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याबाबतचा निर्णय देणार आहेत। खरं तर 20 डिसेंबरला ही संपूर्ण सुनावणी संपली, मात्र त्यानंतर काही वेळ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वाढवून घेतला होता। 10 तारखेपर्यंतची वेळ ही देण्यात आली होती आणि अखेर तो निकालाचा आजचा दिवस उजाडलेला आहे। आज 10 जानेवारी म्हणजेच महाराष्ट्रासाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला निकाल आज लागणार आहे, त्यामुळे या निकालाचे नेमके काय इम्पॅक्ट महाराष्ट्राच्या राजकारणावरती होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।